पडता श्रवणी जायत क्षणी भवभय एकैक श्लोकी कोटी अश्वमेध एकैक श्लोकी कोटी अश्वमेध पुण्यही आगाध त्यासी घडे गीतेची अक्षरे पडता श्रवणी जायत क्षणी भवभय नामामणी गीता नित्य जो वाचिता नामामणी गीता नित्य जो वाचिता तयाच्या सुकृता पार नाही गीतेची अक्षरे पडता श्रवणी जायत क्षणी भवभय विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता एकात्मता जाणून भाव एकात्मता जाणून भाव एकादशाची करी शुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाहे त्या एकनाथा स्मरतो सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली भगवान श्री दत्तात्रेय परमात्मेच्या वेदशास्त्र अन्य असणारा ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरिता सेवेकरिता निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य संत भगवान पंढरीरायाचे लाडके लडीबाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा अत्यंतिक महत्वाचा गीता महात्म्य या ग्रंथाचं तोंड भरून वर्णन करणारा अभंग निरूपणाकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला. निरूपणाकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. अभंगाच्या द्वारा नामदेव महाराज गीता महात्म्य या ग्रंथाचं तोंड भरून वर्णन करतात. गीता गीता जरी आपण म्हटलं ना तर काय होतं, नामदेव महाराज म्हणतात गीता गीता गीता. काय होतं महाराज, नामदेव महाराज म्हटले पापा होय नाश. मनुष्याच्या जीवनामध्ये कळत नकळत झालेलं पाप गीता गीता म्हटल्यानंतर नाहीस होत. तेवढ्या श्रद्धेनं भावनेनं आपल्या मुखातून त्याचा उच्चार झाला पाहिजे.
आपण केला पाहिजे. गीता 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 म्हणता पापा होया नाश. महाराज त्या मनुष्य जीवनाचा पापाचा नाश होतो. म्हणजे नेमकं होतं तरी काय त्याला? नामदेव महाराज म्हणतात कैवल्य ही त्यास प्राप्त होय. कैवल्य पदाला अर्थातच तो जीवात्मा प्राप्त अशा प्रकारचा होतो. अनेक साधना यज्ञ होम हवन करून जे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही ते सहजासहजी कैवल्य पद आपल्याला गीता या ग्रंथाची सेवा केल्यानंतर, गीता या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर, मुखाने गीता गीता म्हटल्यानंतर होतं. कैवल्य ही त्यास प्राप्त होय. बर 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 महाराज, गीता गीता आम्हाला म्हणायचं कैवल्य पद अशा प्रकारचं प्राप्त होईल. पण केव्हा होईल? नामदेव महाराज म्हणतात गीतेची अक्षरे पडता श्रवणी. महाराज आम्हाला गीता गीता म्हणता येत नाही, आम्हाला मुखाने गीता वाचता येत नाही, गीता अवघड आहे. गीतेची संहिता रस्व दीर्घ वेलांटी उकार छंद मात्रा हे आम्हाला कळत नाही. मग नामदेव महाराज म्हणले काही करू नका, जिथे गीतेचं पारायण चालू आहे तिचं जाऊन बसा. काय होईल? गीतेची अक्षरे पडता श्रवणी. कानावरती अक्षर आपल्या पडतील आणि ते अक्षर आपल्या कानावरती पडले की त्याचा परिणाम जाय तत्क्षणी भवभय. भव नदी सागरातून तो जीवात्मा पहिला तीराला अशा प्रकारचा प्राप्त होईल. म्हणजे त्याचा उद्धार होईल. बर 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 महाराज, गीतेचं श्रवण करायचं, गीतेचे अक्षरे कानावरती पाडायचे, गीता गीता म्हणायचं, कैवल्य पद प्राप्त होईल. मग आणखीन काय महत्व आहे त्या गीता ग्रंथाचं? उदाहरण दिलं नामदेव महाराजांनी. एका गीतेच्या श्लोकामध्ये एवढी ताकद आहे, एकाच श्लोकामध्ये एवढी ताकद आहे. नामदेव महाराज म्हणतात की एक गीतेचा श्लोक जरी आपण म्हटलं, एक सगळ्यांनी, नामदेव महाराज म्हटले एक एक श्लोकी कोटी अश्वमेध. एक एक श्लोकी कोटी अश्वमेध. अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य एका गीतेच्या श्लोकामध्ये अशा प्रकारचं आहे. फक्त तेवढा श्रद्धेनं भावनेनं तो श्लोक आपल्या मुखातून निघाला पाहिजे. श्रद्धेनं भावनेनं मुखातून तो श्लोक ज्या वेळेला निघेल त्यावेळेला कोटी अश्वमेध केल्याचं यज्ञ आपल्याला जीवनामध्ये प्रदान होईल. पुण्यही आगाध त्यासी घडी. पुण्य त्याला आगाध अशा प्रकारचा घडेल त्या जीवात्म्याला. गीता गीता महाराज काय म्हणायचं? महाराज म्हणले गीता गीता म्हणा. जो गीता गीता म्हणे नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे त्याच्या नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता. नित्य गीता ज्याने वाचली, एखाद्या दिवशी नाही श्लोक म्हटला, गीता गीता एखाद्या दिवशी नाही म्हटलं, दररोज ज्याने नित्यनेमाने गीता वाचली, नामदेव महाराज म्हणतात त्याच्या सुकृताला पारावार राहील नाही. त्याचं काय वर्णन अशा प्रकारचं करावं? नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता. नित्य गीता वाचणाऱ्याचं महत्व काही वेगळंच अशा प्रकारचं आहे. तो परमपदाला कैवल्य पदाला प्राप्त होईल, त्याच्या सुकृताला पारावार राहणार नाही. नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता तयाच्या सुकृता पार नाही. गीतेची अक्षरे पडता श्रवणी जाय तत्क्षणी भवभय. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं अशा प्रकारचं आहे. गेले अनेक वर्षापासून की ज्या सप्ताहामध्ये मी 2005 पासून सेवा करतोय, त्याच्याही अगोदर हा वारकरी संप्रदायाचा परंपरेचा उत्सव भगवान गोदावरी मैयाच्या पावन तटावर असलेलं भगवान दत्तात्रयाचं मंदिर, त्या भगवान दत्तात्रयाच्या मंदिरासमोर हा आपला उत्सव चालायचा. मोठ्या श्रद्धेनं भावनेनं. काहींना नाही जमलं, उत्सव त्यांनी तो बंद पाडला. पण महाराजांनी तो उत्सव बंद नाही पडू दिला. आपल्या दारामध्ये सगळीकडे पाहिलं तर जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप हा येतो अंतःकरणामध्ये ठेवून आपल्या दारामध्ये भगवंताचा उत्सव चालू केला. भगवान मंदिर आहे तिथं नाही राहत,
भगवान जिथं मंदिर बांधलेले तिथं राहत नाही, जिथं भगवंताचा नामाचा जय होत चालू आहे भगवान तिथं जातात. पैठणचा फार मोठा इतिहास आहे, तो काही कीर्तना समज बसण्याची गरज नाही. भगवान दत्तात्रयाचा उत्सव महाराजांचा, काहीला वाटलं महाराज बै किती का काय मंदिर आणि म्हणून महाराजांचा उत्सव बंद पाडायचं ठरवलं. 4-5-7 वर्ष, बरेच वर्ष सप्ताह तिथं झाला. अतिशय सुंदर श्रद्धेनं भावनेनं महाराज कार्यक्रम करायचे. काही हेतू त्याच्या पाठीमागचा काहीच नव्हता. मंदिराचं पावित्र्य देखील दररोज महाराज सकाळ संध्याकाळ सांभाळायचे. पण नाही जमलं, अनेकांना तो कार्यक्रम बंद करायचं सांगितलं. महाराजने काय हरकत नाही, चौधरी महाराजांचा नियम ते म्हणजे काय हरकत नाही, मंदिर तिथं असेल, नाही करू दिला तर आम्ही इथं करू. आमच्या दारामध्ये भगवंताचा पवित्र दरबारामध्ये हा उत्सव, भगवंत दत्तात्रयाची सेवा आणि गीतेच अशा प्रकारची सेवा. कारण महाराजांचा नियम आहे, 2 शास्त्रामध्ये त्या 2 ग्रंथाला अतिशय महत्व आहे. ते म्हणजे 2च ग्रंथाला श्री हा शब्द वापरलेला आहे. या जगतामध्ये 2च ग्रंथाला श्री हा शब्द वापरलेला आहे. दादा, श्री हा शब्द 2 ग्रंथाला वापरला महाराज. कोणत्या? एक श्रीमद भगवत गीता आणि दुसरं श्रीमद भागवत. श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत या 2च ग्रंथाला श्रीमद हा शब्द आहे. मग या 2च ग्रंथाला श्रीमद हा शब्द का आहे? तर भगवंताच्या मुखातून ते बाहेर पडलेले म्हणून सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, अर्जुनाला प्रश्न निर्माण व्हावा. अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला की अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारावा, त्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने द्यावं आणि अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारावा. प्रश्न उत्तरात निर्माण झालेला ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. विधाना विधाना आणि म्हणून गीतेच्या टीकेवरती जो ग्रंथ ज्ञानोबराने निर्माण केला त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. भागवताचं आणि गीतेचं ज्याने श्रवण केलं तयाच्या सुकृता पार नाही. मनुष्य जन्मामध्ये एकदा तरी माणसाने भागवत श्रवण करावं. तसं तर भागवताचं आयोजन करावं. भागवताचं आयोजन स्वतः करावं, आयोजक आपण बनावं. त्यावेळेला आपल्या घरातल्या जीवांचा, पितरांचा उद्धार अशा प्रकारचा होतो, स्वतःचा आपला होतो. भागवतामध्ये एवढी ताकद आहे. भागवत हा ग्रंथ आहे त्या जीवाचा उद्धार करतो यात नवल नाही. भागवत करता यात नवल नाही. गेलेल्याही जीवात्म्याला सद्गती, गेलेल्याही जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाला भागवत म्हणतात. गीतेचं आणि भागवताचं फार मोठं सामर्थ्य आहे. आणि मग श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करावी. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याशिवाय माणसाने मरू नये असं शास्त्र सांगतं. विठाला विठाला म्हणले आम्ही सुद्धा आमचं मनुष्य जीवन सार्थक होण्याकरता आम्ही ते केलं आणि जगालाही सांगितलं. गीता भागवत गीता भागवत करते श्रवण. गीता भागवत करते श्रवण.
तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर गीता भागवत करीते श्रवण. अगोदर गीतेला महात्म्य दिलं, गीतेचं नाव घेतलं, कारण गीता ही माता ही. प्रेम म्हटलं की माता, शास्त्र म्हटलं की गीता, आणि पतिव्रता म्हटलं की सीता. प्रेम म्हटलं की माता. शास्त्रामध्ये गीतेला फार मोठं महत्व अशा प्रकारचं आहे. आणि गीता भागवत करीती श्रवण, श्रवण करीती गीता भागवत. महाराज अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं भागवताचे श्रवण करून महात्म्यांची सेवा घडावी याकरिता ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. ज्या गीतेच्या एका एका श्लोकावर ज्ञानोबांनी टीका केली. गीता हा गोळा आहे सोन्याचा, गीता हा सोन्याचा गोळा आहे, पण या सोन्याच्या गोळ्यावर ज्ञानोबांनी एक एक अलंकार बनवले. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेच्या एका एका श्लोकावर ज्ञानोबांनी एक एक दृष्टांत, एक एक सिद्धांत देऊन ओवी अशा प्रकारचे तयार केली. आणि त्या ओवीचा भाव, शब्दार्थ, दृष्टांत, सिद्धांत देऊन अशा प्रकारचं आपल्या समोर अशा प्रकारचं ठेवलं. कारण गीता ही संस्कृत आहे, संस्कृत आपल्याला जमत नाही. काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही कुठे शिकलो नाही, कुठे गेलो नाही, कुठे संस्थेत राहिलो नाही, काहीच नाही, आम्हाला मनानेच सगळं जमलं. मनाने सगळं जमेल. कीर्तन पाठ करून कीर्तन करता येईल, संस्थेत न जाता अभंग पाठ करता येतील, पण गीतेचे श्लोक पाठ करता येईल. कारण गीतेचे श्लोक पाठ करण्याकरता त्याच्यामध्ये रस्व आहे, दीर्घ आहे, वेलांटी, उकार आहे, मात्रा आहे, छंद आहे. रस्व, दीर्घ, वेलांटी, उकार, मात्रा हे जरी MA BEd झालेल्या माणसाला कळलं, पण त्याला छंद कळणार नाही. गीतेच्या कोणत्या श्लोकाला कोणती चाल आहे, ही चाल हा छंद, तो छंद शिकायचा असेल तर श्री गुरुची गरज आहे. विडाला विडाला महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये गीतेचं तत्वज्ञान मिळालं नाही, आणि म्हणून श्री गुरुकडे अध्ययन केलं. जनार्दन स्वामीने नाथांना हाताला धरावं, गीता श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ हातात द्यावा नाथ महाराजांच्या, आणि जनार्दन स्वामींना गीता शिकवावी, नाथ महाराजांनी गीता पाठ करावी. गीतेच्या श्लोकाला सुरुवात झाली. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं
विडं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. अशा एक एक श्लोकाला सुरुवात अशा प्रकारची झाली. नाथ महाराजांकडं जनार्दन स्वामीने नाथ महाराजांकडून गीतेची संहिता घेतली. नंतर गीता पाठ करायला लावली. नंतर गीता अन्वय अर्थसह शिकवली. नंतर गीतेचं तत्वज्ञान अशा प्रकारचं प्राप्त झालं. आणि त्या तत्वज्ञानाचा अधिकार जेव्हा प्राप्त झाला नाथ महाराजांना, मग तेव्हा नाथ महाराज म्हणतात, गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे नाही पुनरावृत्ती कयानाला. नाही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती तयार. त्यांनी गीतेचं श्रवण केलं, गीता जयंतीचं कीर्तन श्रवण केलं, नामस्मरण श्रवण केलं. महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये त्याला मनुष्य तत्व शब्दात मनुष्य पद अशा प्रकारचा प्राप्त नाही राहणार, तो कैवल्य पदाला अशा प्रकारचा प्राप्त होईल. एवढी ताकद गीतेमध्ये आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात गीता गीता म्हणता पापा होय नाश. गीता गीता म्हणता पापा होय नाश. गीता म्हणता पापा होय नाश. गीता म्हणता पापा होय नाश. कैवल्य ही जान कैवल्य ही अक्षरी पडता श्रवणी. गीतेची अक्षरे पडता पळा श्रवणी. गीतेची अक्षरे पडता श्रवणी. श्रवणी म्हणजे कानावर. ना गीता गीता जरी आम्ही म्हटलो तर काय होईल महाराज, आम्हाला काही श्लोक म्हणता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, गीता या महात्म्यामध्ये फार मोठी ताकद आहे. अशा अनेक संतांनी गीतेचं वर्णन केलं, तुकोबरांनी देखील केलं. नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये गीता महात्म्य हे महात्मेच आहे. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये गीता महात्म्य आहे. अशा भरपूर संतांनी अशा प्रकारचं गीतेचं महात्म्य वर्णन केलं. तसं नामदेव महाराज देखील गीता या महात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, गीता गीता म्हणता पापा होय नाश. गीता गीता जर म्हटलं तर आपल्या जीवनामधलं पाप अशा प्रकारचं नाहीसं होतं. एवढी मोठी ताकद गीता महात्म्य ग्रंथामध्ये आहे. नामदेव महाराज गीता महात्म्य ग्रंथाचं वर्णन करतात. आता वर्णन म्हटलं की ज्याचं वर्णन करायचंय त्या वर्णन करिता अधिकार संपन्न असावा, वर्णन करण्याच्या पात्रतेचा असावा. नवे नवे वर्णनकर्त्यांनी वर्ण विषयाची पात्रता अंगी बाणावी आणि नंतरच ते वर्णन करावं, असा संतांचा, वेदाचा, शास्त्राचा, धर्माचा नियम आहे. तुका म्हणे अंगी भावी तै आपण तरीच महिमान येईल पुढं. तुका म्हणे अंगी आपण ते व्हावे. नामदेव महाराज गीता महात्म्याचं ग्रंथाचं वर्णन करतात. मग नामदेव महाराजांना असा गीता महात्म्याबद्दल काय बोध मिळाला? विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराजांना गीता महात्म्य कळत नव्हतं. भगवान परमात्मा जवळ आहे तरी देव कळाला नाही. पण ज्या वेळेला विसोबा खेचर नावाचे श्री गुरु मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून परमात्मा जोडल्या गेला, भगवान परमात्मा कळाला, त्यावेळेला ग्रंथाचं श्रवण केलं. तरी तनु मनोजीवे चरणाशी लागावी. श्री गुरुच्या चरणावरची सेवा केली, दास्यत्वाचा भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला. तरी तनु मनोजीवे चरणाशी लागावी, अगरवत्ता करावी,
दास्य सकळ दास्यत्वाचा भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गीतेचं महात्म्य त्याचं पुण्य आपल्या जीवनात पदरात पडणार नाही. उडाला उडाला अभंगामध्ये फार मोठा योगायोग आहे. नामदेव महाराज गीतेचं वर्णन करतात. गीता महात्म्य ग्रंथ फार मोठा आहे. म्हणा महाराज गीता ग्रंथ मोठा नाही, गीता ग्रंथ तर एवढाच. श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक आहेत. 4 श्लोक राहिले होते, त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक तयार केले. 18,000 एवढं मोठं भागवत आहे. गीता तर एवढीच 18 अध्याय. एवढी गीता तुम्ही म्हणता गीता महात्म्य फार मोठं आहे. काही काही गोष्टी दिसायला लहान असतात, मूर्ती लहान, कीर्ती त्याला महान. उदाहरण सांगू तुम्हाला. तो सूर्य दररोज उगवतो, इकडे उगवतो आणि इकडे मावळतो. दररोज एक दिवस खडा नाही त्याचा. तो दिसायला केवढा आहे? ज्ञानोबा म्हटले एवढाच आहे, असं एवढा. बाई बिंब तरी बचकीची एवढे, पण परिप्रकाशशी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावेगा. ज्ञानोबा म्हणतात जे उपनिषदाचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंस सरोवर शिवजीजी. काही काही गोष्टी दिसायला लहान आहेत, पण त्यांचं कार्य महान अशा प्रकारचं आहे. तसं गीता तत्वज्ञानाचा ग्रंथ दिसायला लहान असेल, पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने जगातला 1 नंबरचा ग्रंथ आहे. हा योगायोग आहे. योगायोग कशाला म्हणतात? उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा म्हणतात पाळी पा दूध पवित्रानी गोड. ज्ञानोबा म्हणतात अगोदरच दूध गोड आहे दादा, आणि त्या गोड दुधामध्ये पुन्हा साखर टाकल्यानंतर त्याचं वर्णन करता येईल का? जाऊ द्या. असं लक्षात येत नसेल तर 1 मिनिट माझ्याकडे बारकाईने लक्ष असू द्या. ज्ञानोबा म्हणतात गावरान गाईचं दूध असावं, पण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नसावं. कारण आपल्याला थोडी थोडी टाकायची कोण म्हणलं सवय नाही. ज्ञानोबा म्हणतात ऐका, गावरान गाईचं दूध असावं, म्हशीचं नाही, जर्शा गाईचं नाही. ज्ञानोबाने ओळीमध्ये शब्द दिला, गावरान गाईचं दूध असावं, त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नसावं, पितळाच्या भांड्यामध्ये ती दूध टाकावं, 10-12 गवऱ्याचा आहार करावा, गॅसवरती नाही, गवऱ्याचा आहार करावा, त्याच्यावरती ते दूध तापायला ठेवावं, त्याच्यामध्ये बदाम टाकावा, पिस्ता टाकावा, खोबरं किसून टाकावा, विलायचीचा कूट करून टाकावा, केशरयुक्त दूध बनावा, घट्ट 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 करावा, आणि प्रत्येक टाळकऱ्याला कीर्तन झाल्यावर 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 ग्लास प्यायला द्यावा. खाली बसलेले शाप देते मला, विनोदाचा भाग सोडून द्या. ज्ञानोबा म्हणतात अगोदरच दूध कसं आहे? गोड आहे, गोड आहे. आणि त्या गोड दुधामध्ये मी सांगितलेलं एवढं मटेरियल पडल्यानंतर त्याचं वर्णन करता येईल का? तसं अगोदरच वर्णन गीता महात्म्य या ग्रंथाचं, आणि वर्णन करतात नामदेव महाराज. याला योगायोग म्हणतात. योगायोग केव्हा प्राप्त होतो? योगायोग याला म्हणतात. कशाला म्हणतात? ज्ञानोबांनी 1-2 ओव्या दिल्या, त्याच्यातल्या ज्ञानेश्वरीतल्या 1-2 ओव्या सांगतो तुम्हाला योगायोग प्राप्त होण्याकरता. ज्ञानोबा म्हणतात का सुग्रज्ञानी उदारी, रसज्ञानी जीवनारी. ज्ञानोबा म्हणतात का सुग्रणी आणि उदारी 2 सांगितले, रसज्ञानी जेवणारी हे 2 म्हणजे 4. ज्ञानोबा म्हणतात पहिली गोष्ट आपल्या घरामध्ये बाई सुग्रण पाहिजे. कशा करता? जेवायला नाही, मग चांगला स्वयंपाक बनवण्याकरता. ज्ञानोबा म्हणतात पहिली गोष्ट बाई सुग्रण पाहिजे. नाही तर कधी कधी बाई सुग्रण पाहायला मिळते, तिनं काय एकदा कुकरमध्ये खिचडी भात टाकला, ते कुकर नाविलाजाने 2-4 शिट्ट्या देऊन बंद होतं. त्या भाताचे 2-4 प्रकार होऊन जातात. खाली पहिले तर काजळवाडी,
मध्ये पाहिली तर चिखलवाडी, वरती पाहिली तर तांदळवाडी, तशीच खाणाऱ्याने कवायता वाडी खावा का? ज्ञानोबा म्हणतात तिला सुगरण नाही म्हणायचंय. जीव लावून एक एक पक्वान्न बनवते ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात त्याला म्हणायचं सुगरण. विठ्ठला विठ्ठला. सुगरणी आणि उदारे. जी बाई सुगरण आहे ज्ञानोबा म्हणतात तीच उदार पाहिजे. तिसरी गोष्ट जेवणारे रसज्ञ पाहिजे. चौथी गोष्ट जेवणारा भक्कम पाहिजे. पहिली गोष्ट ज्ञानोबा म्हणतात बाई सुगरण पाहिजे. दुसरी गोष्ट जी बाई सुगरण आहे ती उदार पाहिजे. तिसरी गोष्ट जेवणारे रसज्ञ असावे. आणि चौथी गोष्ट जेवणारा भक्कम असावे. या चार गोष्टी एकत्रित यायला नको का? पण ज्ञानोबा म्हणतात त्या सहजासहजी एकत्रित येत नाहीत. आणि हजारात एखाद्या वेळेस एकत्र आल्या तर त्याला योगायोग बनतात. योगायोग नसेल काला तर आणखीन एक कवी सांगतो तुम्हाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतली. ज्ञानोबा म्हणतात अंग गोरी आणि तरुणी वरी लेल्या ही लेणे. ज्ञानोबाने सौभाग्यवती स्त्रीचा बाईचा दृष्टांत दिला. ज्ञानोबा म्हणतात सौभाग्यवती बायांच्या अंगावर अलंकार घातलेले असतात. कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणता कोणता अलंकार राहतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं तोंड भरून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात प्रत्येक महिलांच्या प्रत्येक अवयवावरती अलंकार अशा प्रकारचा आहे. खाली अंगठ्या जवळच्या आपल्या करंगळी जवळच्या बोटामध्ये एक अलंकार घातलेला असतो. त्याला काय म्हणतात आपल्याला? त्याला जोड येते अंगठ्या जवळच्या बोटात असतो. बरं, अंगठ्या जवळच्या बोटात असतो त्याला काय म्हणतात? जोड. करंगळी जवळच्या बोटात असतो त्याला ज्ञानोबाने त्याचं नाव सांगितलं. आपल्याकडे काय म्हणतात नाही नाव त्याला? मासोळ्या म्हणतात. कोण म्हणलं मासोळ्या? मासोळ्या खायच्या मासोळ्या, त्याला मासोळ्या म्हणतात. पूर्वी इथं राहायचे पायात घातलेले. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी त्याला तोडे म्हटलं. आता त्याला तोडे म्हणत नाही, आता त्याला चेन म्हणतात. जुन्या महिलेच्या कमरेला सोन्याचा चांदीचा कंबरपटा राहायचा. ज्ञानोबाने त्याचं ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. गळ्यामध्ये अनेक अशा प्रकारचे हार राहायचे. त्या हाराचं ज्ञानोबाने तोंड भरून वर्णन केलं. नवीन एखाद्या हाराचं नाव माहिती झालं तर उद्या भांडण लागण्याची शक्यता आहे. त्याच्या करता ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही ते नाव माहिती करून घ्या. नको आपल्या कीर्तनात महाराजांनी सांगितलं तो अलंकार आपल्याला बनवायचा. चला त्या अलंकाराचे नाव ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत दिलेले आहे. चला भरपूर अलंकार अशा प्रकारचे आहे गळ्यात घालायचे. कान छोटासा राहतो. कान छोटासा राहतो पण त्या कानातही भरपूर अलंकार असतात. आणि एक लोंब्याला अलंकार राहतो त्याला काय म्हणतात? चुंबन. असा वरून एक राहतो, असा वरून कान खाली वरून वेल. आणि इथे एक टोचला राहतो त्याला काय म्हणतात? इथे टोचला राहतो. हे किडूक सांगत याला माहिती किडूक त्याला म्हणतात. एका मुलीचं लग्न झालं. तिच्या अंगावर सगळे अलंकार होते. तिच्या आजी सासून त्याने विचारलं म्हणे का तुझ्या अंगावर सगळे अलंकार आहेत, तुझ्या कानात छोटस कुडूक दिसत नाही. तिनं सांगितलं आजी मला कुडूक आवडत नाही. म्हणे का आवडत नाही? अगं कुडकाला फार मोठं महत्व आहे. म्हणे का? अगं म्हणे जिच्या कानात नाही कुडूक देव तिला स्वर्गात घेत नाही. देव म्हणतो हुडूक. आता कुडूक घातलंच पाहिजे असा नेम नाही. काही अलंकार तुम्ही अंगावरती घाला अथवा नका घालू. सौभाग्यवती बाईने काही अलंकार घातलेच पाहिजे हा नेम आहे. विठाला ज्ञानोबा म्हणतात गळ्यात घालायचा अलंकार बनवला आणि तो अलंकार त्या बाईने अंगावर घातला. आता दृष्टांत लक्ष देऊ नका. दृष्टांताला सुरुवात झाली. ज्ञानोबा म्हणतात गळ्यात घालायचा अलंकार त्या बाईने अंगावरती घातला. आता अंगावर घातल्यानंतर ज्ञानोबाने आपल्याला प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विचारणार आहे. ज्ञानोबा म्हणतात गळ्यात घालायचा अलंकार आहे. तो अलंकार त्या बाईने अंगावरती घातला आणि अंगावरती परिधान केल्यानंतर ज्ञानोबाने आपल्याला प्रश्न विचारला. आता अलंकारामुळे त्या बाईला शोभा का बाईमुळे अलंकाराला शोभा? अलंकारामुळे बाईला शोभा,
मग अलंकार सुंदर नाहीत का? ज्ञानोबाऱ्यांचं पहिलं वाक्य ओवीतलं ऐका. अंग गोर्यानी तरुणी वरी लेल्याही लेणी. ज्ञानोबारा म्हणतात अलंकारही चांगली आहेत, सुंदर आहे, पण ते अलंकार घरामध्ये खुंटीला टांगून ठेवलेले शोभा देत नाही. ते अलंकार अंगावरती घालावं लागेल. ज्ञानोबारा म्हणतात कुरूप स्त्रीच्या, कुठल्या स्त्रीच्या अंगावरती शोभा देत नाही. ज्ञानोबारा म्हणतात तरुण रूप उपोर अशा प्रकारची असणारी मुलगी, तिने आपल्या अंगावरचे अलंकार अशा प्रकारचे परिधान केले की त्या अलंकारामुळे त्या स्त्रीला अशा प्रकारचं, त्या मुलीला महत्व अशा प्रकारचं प्राप्त होतं. मग अलंकारामुळे त्या स्त्रीला मुलीला महत्व का त्या अलंकारामुळे त्या बाईला महत्व का त्या बाईमुळे अलंकाराला महत्व? अलंकारामुळे बाईला महत्व. आता पण बाई सुंदर नाही का? ज्ञानोबारा बाई सुंदर आहे, पहिलाच शब्द आहे अंग गोरी आणि तरुणी. ज्ञानोबाऱ्यांचं ओवी शब्द आहे अंग गोरी आणि तरुणी. बाई गोरी आहे, तरुण आहे, उपवार अशा प्रकारची आहे. ज्ञानोबारा म्हणतात अंग गोरी आणि तरुणी. त्याच बाईच्या अंगावरती अलंकार घातले, वरी लिहिले आहे लेणे. लेणे म्हणजे सोनं तिच्या अंगावर घातलेलं आहे. मग अलंकारामुळे त्या बाईला शोभा का बाईमुळे अलंकाराला शोभा? तुम्ही म्हणाल महाराज तुमचे कीर्तन तुम्ही आमचा काही डोकं खाऊ नका, लक्षपूर्वक ऐका. अलंकारामुळे काका त्या बाईला महत्व, त्या बाईमुळे अलंकाराला महत्व. ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीत म्हणतात इथं निवड अवघड, कारण दोघांच्या एकमेकामुळे एकमेकांना महत्व आहे. बाईच्या अंगावर अलंकार घातले नाही तर अलंकाराला महत्व प्राप्त होणार नाही, आणि बाईच्या अंगावर अलंकार घातले नाही तर बाई चांगली दिसत नाही. मग कोणामुळे कोणाला महत्व? ज्ञानोबारा म्हणतात की ते निवड अवघड आहे. तसं या भंगामध्ये नामदेव महाराजांच्या वर्णनामुळे गीता महात्म्य ग्रंथाला महत्व का गीता महात्म्य ग्रंथामुळे नामदेव महाराजांना महत्व? महाराज म्हटले इथं सुद्धा निवड अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराज कोण? नामदेव महाराज ज्या नामदेव महाराजांनी विश्वाच्या मालकाची सेवा केली ते नामदेव महाराज. संत शिरोमणी नामदेव महाराज श्री क्षेत्र पंढरपूर निवासी. त्या नामदेव महाराजांनी देव प्राप्त केला, देव आपलासा केला. आपुला तो एक देव करुणे घ्यावा का तेने विन जीवा सुख नोवी. त्याच्याशिवाय सुख आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. जीवाला अपेक्षा काका सुखाची का दुःखाची? सुखाची. पण सुख भेटत नाही आणि दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. आपल्याला जे भेटायचं ते भेटत नाही, जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही तो पावणे सातला जी हारी घातल्याशिवाय खरंय ना. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातो तो संध्याकाळच्या पावणे 8 वाजेपर्यंत भेटत नाही. बाजारात जा तुम्ही, ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो भेटतच नाही, आणि ज्याला द्यायचे ते अलीकडच्याच कोपऱ्याला जे हरी घातल्याशिवाय राहत नाही. तुमचं आमचं तसंच झालं. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला चांगल्याची संगती प्राप्त होत नाही, आणि दुर्जनाच्या संगतीमुळे आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. गीता महात्म्य ग्रंथाचं श्रवण करा, नामस्मरण करा, चिंतन करा. त्या चिंतनाने काय होईल? कैवल्य ही त्यास प्राप्त होईल. तुझी वाटणं कैवल्य पदाला प्राप्त होईल असं नामदेव महाराज म्हणतात. विठाला विठाला. नामदेव महाराजांचं जीवन कसं आहे? प्रेमरहित, प्रेमाने युक्त अशा प्रकारचं जीवन आहे नामदेव महाराजांचं जीवन. म्हणजे कारण नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये बोलायचं ठरलं तर दिव्याने जर दिवा लावत गेलं तर दिव्याची एक सुंदर दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं तर फुलाचा एक सुंदर पुष्पहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक गोड नातं तयार होतं. माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर देवाकडे जावं लागेल. माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर संतांच्या पवित्र दरबाराकडे जावं लागेल. आणि माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर आपल्याला भगवान दत्तात्रयाची गीता महात्म्य ग्रंथाची सेवा करावी लागेल. विठाला विठाला. मनुष्य जीवनामध्ये माणसाचं जीवन हे डोळे नाही,
माणसाचं जीवन हे डोळे नाही, पण पुन्हा पुन्हा भरून आल्याशिवाय राहत नाही. आपले डोळे तलाव नाही, आपले डोळे नाथसागरा एवढा तलाव नाही, पण पुन्हा पुन्हा भरून आल्याशिवाय राहत नाही. दात अहंकारी नाही, पण एक एक पडल्याशिवाय राहत नाही. दुश्मनी बी नाही, पण पुन्हा पुन्हा उगवल्याशिवाय राहत अशा प्रकारचं नाही. तुकोबऱ्या म्हणतात, पाणी नसेल तर नदीला शोभा नाही, मनी नसेल तर सापाला महत्व नाही, पती नसेल तर नारीला महत्व नाही, आणि भक्ती नसेल तर त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही. विठाल विठाल. काही माणसाला जर म्हटलं का हो गीता जयंती महात्मेचे एकादशीचा पर्व काळ आहे, सुंदरसा पर्व काळ आहे, आपल्या जीवनात कैवल्य पद प्राप्त होण्याकरता, गीतेचं श्रवण करण्याकरता चला ना. काही माणसाला जर म्हटलं ते म्हणतात महाराज वेळ नाही. मग काय करायचं म्हणजे आराम करायचं एवढ्या लवकर. आणि मग काय करता म्हणे आरामाशिवाय. काही माणसं काम नसताना उगाच झोपतात, त्याला आराम म्हणतात. वाम मार्गाने कमवतात, त्याला हराम म्हणतात. मेलेलं परत उठत नाही, तेव्हा बाकीचे लोक त्याच्याजवळ बसून राम 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 म्हणतात. हृदयातला जाणतो त्याला आत्मा राम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखा राम म्हणतात. एक पत्नी व्रत धारण करतो त्याला सीता राम म्हणतात. अखंड रामाचं दासत्व करतात त्यांना रामदास म्हणतात. अखंड रामाचं भजन करतात त्यांना हनुमंतराय म्हणतात. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये देव साठवला त्यांना सावता महाराज म्हणतात. ज्यांच्या घरी प्रत्यक्ष रूपानं देव राहिला, 36 वर्ष वाटतील ते कामं केली, त्यांना पैठणचे एकनाथ महाराज म्हणतात. ज्यांना हाताला धरून स्वतःच्या निज धामाला वैकुंठ धामाला घेऊन जातात त्यांना श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि जगताच्या उद्धाराकरता जो ग्रंथ भगवंताने निर्माण करून ठेवला त्या ग्रंथाला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. गीता 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 पापा होईनाश. आपल्या जीवनामध्ये केवढंही, एवढंच नाही, छोटच नाही, तिळभर नाही, केवढंही पाप असू द्या, गीता गीता या ग्रंथाचं काही न वाचेन मनानं जर आपण नाव घेतलं तर त्या मानवी जीवनाचा उद्धार होतो. गीता 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 पापा होईनाश. काय होतं महाराज त्या साधकाला? उत्तरार्धामध्ये सांगितलं, कैवल्य गीतास प्राप्त होय. तुझी वातना कैवल्य पदाला प्राप्त होतो. कैवल्य पद म्हणजे परमात्म्याचं पद. परमात्म्याच्या परम स्वरूपाला तुझी वातना प्राप्त होतो. आणि म्हणून एकच काम करावं, गीतेची अक्षरे पडता अक्षरे पडता श्रवणी. अक्षरे पडता श्रवणी. श्रवणी म्हणजे कान. कानावरती श्रवण देखील घेते. गीतेच्या श्लोकाचं झालं तरी सुद्धा आपला उद्धार होतो. मी गेले 2005 वर्षापासून गीता जयंतीचं या ठिकाणी कीर्तन आहे. दरवर्षी नामदेव महाराजांचा, एकनाथ महाराजांचा, तुकोबरायांचा वेगवेगळ्या पद्धतीचा अभंग गीता महात्म्याचं सेवा करण्याचं या ठिकाणी निरूपणा करता घेत असतो. तर 2005 वर्षापासून ही सेवा गीता जयंतीची महाराजांनी माझ्याकडे दिलेली आहे. आणि ते म्हटले, तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्याकडे सेवा आहे गीतेची.
आणि म्हणून गीता फार मोठा ग्रंथ आहे आणि त्या गीतेची सेवा जर आपल्याला घडत असेल तर आपल्याही जीवनामध्ये निश्चित आपला उद्धार होईल. गीता गीता पापा होय नाश काय होईल कैवल्य ही त्यास प्राप्त होईल. गीतेची अक्षरी पडता श्रवणी. श्रवणे म्हणजे कानावर गीतेचं श्रवण झालं तरी सुद्धा आपला उद्धार होतो. काही माणसं म्हणजे महाराज आम्हाला गीता वाचता येत नाही. गीता मी बोलून गेलो वाचता येत नाही. गीतेची एक एक श्लोक फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे रस्व आहे, दीर्घ आहे, वेलांट आहे, उकार आहे, मात्रा आहे. आता तर मी जे मुलं आहेत ती मुलं संस्थेत आल्यानंतर यांना पहिला अध्याय शिकवला जातो. कोणता रे? 15 झाला ना. 15वा अध्याय शिकवला जातो. 15वा अध्याय शिकवल्यानंतर सगळे पुढचे गीता हळूहळू त्याच्यातलं श्लोक सगळ्यात अवघड अध्याय 15वा, पण तो अगोदर शिकवला म्हटला की जेवताने आपल्याला म्हणावं लागतो. कारण पुरुषोत्तम म्हणजे परमात्म्याच्या पदाला अशा प्रकारचा तो जीवात्मा प्राप्त होतो. नाही काही करता आलं तर 15वा अध्याय पाठ करा. नाही 15वा अध्याय पाठ करता आला तर त्याच्यातला एखादा श्लोक शेवटचा का होईना पाठ करा. नाही शेवटचा श्लोक पाठ करता आला तर गीता एवढं जरी शब्द पाठ करा. विठाला विठाला आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये माणसं देवाच्या नावं ठेवायची. आता मी ठेवतो ज्ञानेश्वरी, गीता, माणसं मुलाचं नाव भागवत, अर्जुन, संजय, वयार्जुन. गीता तुझ्या बहिणीचं नाव आहे ना? बरोबर गीता. कारण त्या नावाने आपल्याला हाक मारली तर पुण्य मिळतं. कारण पूर्वीच्या माणसात काही ना लोक नाव ठेवायचे, दगडोबा, झोंडोबा, अच्छा जुने नाव होय. आता कोण ठेवतात तसं नाही. आता जुन्या माणसाला नाव घेता येत नाही असे अवघड नाव ठेवतात. काय होतं एक उदाहरण सांगतो मला, सोपं आहे लगेच पटेल दृष्टांत सांगतो. 2 जण नवरा बायको होते, म्हणजे नवरा बायको दोघंच असतात पण 2 जण होते. चला त्यांनी विचार केला म्हणजे आपले लय जुने नाव आहेत म्हणे, धोंडोबा दगडाबाई अशी त्यांचे नाव आहेत. त्याने विचार केला म्हणजे आपले नाव लय जुने जरा चांगले वाटत नाही म्हणे. आपली परिस्थिती जरा नाजूक आहे म्हणे, आपल्याला काही चांगलं करून खाता येत नाही. आपण काय करू म्हणजे चांगल्या पदार्थाचे नाव ठेवू म्हणे, त्याच्यातच समाधान मानू. मग त्या माणसाने विचारलं म्हणजे तुला काय आवडतं? ते म्हणे मला खायला लाडू आवडतात. तो म्हणला मग माझं नाव लाडू. तिने विचारलं तुम्हाला काय आवडतं? तो म्हणला मला जिलेबी आवडते. ती म्हणली मग माझं नाव जिलेबी. ठेवलं. त्यांच्याकडे शेतकरी होते, त्यांच्याकडे 2 बैल होते. त्या बैलाचे ते नाव बदलून ठेवले. एकाचं नाव ठेवलं पाहुणा आणि एकाचं नाव ठेवलं चाबू. आणि प्रपंचाला सुरुवात झाल्यानंतर असे बरेच दिवस गेले. प्रपंच व्यवस्थित चालू आहे. प्रपंच चालू असताना काय झालं, एक दिवस हा लाडू नांगर हाकण्याकरता शेतात गेला. शेतात गेल्यानंतर ही जिलेबी पाठी मागून त्याच्या भाकरी घेऊन अशा प्रकारच्या गेली. ताक भाकरी चटणी वगैरे घेऊन गेली. तिनं ती तिथं ठेवलं चिंची खाली आणि ठेवून मग आली. या लाडूला दुपारची वेळ झाली. त्याने नांगर सोडल्यानंतर त्या पाहुण्याला चापकाला पाणी पाजलं आणि त्यांना चरायला मोकळं सोडलं. हा चिंची खाली जेवायला बसला. त्याने ते ज्वारीची भाकर ताकात चोरली. नका तोंडाला पडा आज एकादशी. त्याने ती भाकर चोरली, चटणी खायला सुरुवात केली. 10-5 घास खाल्ले दादा. त्याच्यात खरोखरचा पाहुणा आला. म्हणजे राम खरोखरचा पाहुणा आला. आणि पाहुणा आल्यानंतर हा म्हणे जेवा. पाहुणा भुकल्यालाच होता. आता जेवायला भाकरी नाही. मग तेवढ्यात हा काय म्हणला, इथं ताकण भाकरी खाता का घरी जिलेबी कर जाता? काय इथं ताक आणि भाकरी खाता का घरी जिलेबी कर जाता? हा म्हणता घरी जिलेबी. मग बरं झालं. याला काय म्हणजे नाव बदलून ठेवले. हा म्हणला घरी जिलेबी. हो म्हणे घरी जिलेबी. ती तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालेल. तुम्हाला काय हरकत नाही, जिलेबी कर जातो. जवळचा पाहुणा होता, घरी गेला.
घरी गेल्यानंतर जिलेबीनं स्वयंपाक केला. त्या बाईचं नाव जिलेबी होतं ना. तिनं स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर तिनं ताट तयार केलं आणि ताट तयार केल्यावरती पाहुण्याला म्हटली, जेवायला बसता का लाडूला येऊ द्या. हा म्हटला जिलेबी त्यात परत लाडू म्हणले चांगला मिळेल, एवढ्या म्हणे लाडूला. त्याच्यात एवढं लाडूचं दुपारचं जेवण झालं. थोडा विश्रांती करण्याकरता पडला. तेवढ्यामुळे दुपारच्या वेळेला जो पाहुणा बैल होता का तो घरी पळून आला. आणि याला जाग आली. आल्यानंतर पाहिलं तर पाहुणा दिसत नाही. पाहुणा मग तो पाहुणा पाहत 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 घरी आला. घरी आल्याबरोबर घराच्या जवळ त्याला पाहुणा दिसला, म्हणजे बैल. पाहुणा बैल दिसला. त्यांनी लांबूनच आवाज दिला, हे पाहुणा आला का, पाहुणा आला का. ते म्हणजे हो आला आला. हा तो म्हणला पाहुण्याला बांधून ठेव, मी तोपर्यंत चाबूक घेऊन येतो. खरोखरचा पाहुणा म्हणला बांधून मारायचं चाबूक. आपण वेगळे कुठले तरी नावं ठेवून आपल्या मनुष्य जीवनाची फजिती करण्यापेक्षा आणि त्या नावाने आपल्या जीवनामध्ये पाप होण्यापेक्षा कुठले तरी चांगले देवाचे, धर्माचे, ग्रंथाचे नावं ठेवले तर त्या नावासारखं वागून जीवन आपलं कृतार्थ करता येईल. गीता नाव ह्या बरेचसे जण आपल्या मुलीचं ठेवतात. ज्ञानेश्वरी बरेचसे जण आपल्या मुलीचं नाव ठेवतात. वैष्णवी, भागवत, अर्जुन, संजय असे अनेक नावं अशा प्रकारचे, एकनाथ, तुकाराम महाराज अशा अनेक नाव अशा प्रकारचे आहेत. महाराज म्हणतात गीता गीता नुसतं म्हणा, त्या नावाने जरी म्हटलं तरी कैवल्य ही त्यास प्राप्त होईल. गीतेची अक्षरे पडता श्रवणी काय होईल, कानावर पडले तर जाय तक्षणी भवभय. त्या क्षणामध्ये तो भवनदी सागरातून पहिला तीराला म्हणजे परमात्म्याच्या गतीला प्राप्त होईल. विठला विठला. भगवंताची गती त्याला एकदा मिळाली की त्याचा उद्धार होईल. बरोबर कुमार कैवल्य ही त्यास प्राप्त होय. गीतेची अक्षरे पडता श्रवणी जाय तक्षणी भवभय. भव त्याच्या जीवनामध्ये भीती अशा प्रकारचे राहणार नाही आणि त्याचं मनुष्य जीवन उद्धरून अशा प्रकारचं जाईल. भगवत चिंतनाने काय होतं, झाला सफल व्यापार. परमात्मा त्याच्या हाताला येईल. हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सरली इरझार. झाला सफल व्यापार. व्यापार म्हणजे आठवड्याचा व्यापार नाही, जन्म आणि मृत्यूचा व्यापार सफल होण्याकरता भगवत चिंतनाची गरज आहे. गीतेची अक्षरे पडता श्रवणी काय होईल महाराज, जाय तत्क्षणी भवभय. परमतादाला भगवंताच्या स्वरूपाला भवनदी सागरातून उद्धरून तो जीवात्मा अशा प्रकारचं जाईल. महाराज तुम्ही ज्या गीतेचं नाव घ्या म्हणता, गीता गीता म्हणा म्हणता, मग त्या गीतेचं एका श्लोकाचं आम्ही चिंतन केलं तर काय होईल. नामदेव महाराज म्हणतात एक एक श्लोकी कोटी अश्वमेध.
म्हणता एक एक श्लोकी दादा कोटी अश्वमेध. यज्ञ करणं सोपं एक अवघड आहे. अवघड यज्ञ करणं. असे अनेक यज्ञ आहेत. यज्ञाचे नाव देखील वेगळे भिन्न भिन्न आहेत. सुख प्राप्ती होण्याकरता यज्ञ आहे. पाऊस पडत नसेल तर त्याच्याकरता सुद्धा यज्ञ आहे. मुलं होत नसेल तर त्याच्याकरता सुद्धा पुत्रकामिष्टी यज्ञ आहे. जो यज्ञ कुलगुरू वशिष्ठ महाराजांच्या सांगण्यावरून राजा दशरथाने केला. ऋषशृंग महाराज त्यांना बोलावून घेतलं. ऋषशृंग महाराज त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या हाताने राजा दशरथाने आपल्या स्वतःच्या पुत्र संतती करता कोणता यज्ञ केला? पुत्र कामिष्टी यज्ञ केला. आणि त्या पुत्र कामिष्टी यज्ञामध्ये एक एक आहुती पडली आणि एक एक आहुती पडल्यानंतर यज्ञ नारायण भगवान त्या यज्ञातून प्रगट झाले. यज्ञ नारायण भगवान की. आणि त्या यज्ञ नारायण भगवंताने प्रसाद दिला. घ्या दशरथा, तुम्ही याच्याकरता यज्ञ केला, हा प्रसाद घ्या. दशरथा हे घे पायसदान, पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान सन्मान. तुझ्या यज्ञामध्ये कुलगुरू वशिष्ठ महाराजांच्या सानिध्यामध्ये यज्ञ नारायण भगवान म्हणतात, आम्हाला येण्याचं सौभाग्य मिळालं. दशरथा हे घे, हा तुझा प्रसाद. प्रसाद हातात देतात. पुत्र कामिष्टी यज्ञ केला. पाऊस पडत नसेल तर प्रजज्ञ याग अशा प्रकारचा यज्ञ केला जातो. अशा अनेक यज्ञ अशा प्रकारचे आहे. त्यामध्ये अश्वमेध यज्ञ अशा प्रकारचा आहे. आणि गीतेचा एक श्लोक त्याचं चिंतन केलं, गीतेचा श्लोक म्हटला तर त्या श्लोकाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतं. अश्वमेध केल्याचं पुण्य मिळतं. एक एक श्लोकी कोटी अश्वमेध पुण्यही अगाध म्हणता गीता. गीता गीता म्हटलं तर पुण्यही मिळतं. आणि अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य अशा प्रकारचं मिळतं. आणि महाराज म्हणतात असं जर म्हटलं तर त्याला जर एवढं पुण्य आहे, आणि आम्ही दररोज जर सगळी गीता म्हटली वाचली तर त्याला काय आहे? नामदेव महाराज म्हणतात तयाच्या सुकृता पार नाही. नामाने गीता नित्य जो वाचिता, नामाने गीता नित्य जो वाचिता. हरि
दक्षिणी भवाय अक्षरे पडता श्रवण महाराज एक श्लोक म्हटला तर पुण्य अश्वमेध केले यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला पारावा राहत नाही. आम्ही दररोज जर गीता वाचली म्हटलं गीता गीता तर काय होईल. नामदेव महाराज म्हणतात नामामणी नित्य कधी मध्ये नामामणी नित्य नामामणी नित्य वाचिता जो नित्य वाचितो तयाच्या सुकृता पार नाही. नामामणी गीता नित्य जो वाचिता तयाच्या सुकृता पार नाही. त्याच्या सुकृताला पारावार अशा प्रकारचा राहणार नाही. म्हणून एकच काम करा गीतेच्या अक्षरी पडता श्रवणी जाय तत्क्षणी भववय झालेली शिवा सालाबाद प्रमाणे हरिभक्तीपरायण सद्गुरू रापसिंह बनसे महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाची सेवाधारी जशा ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये परमार्थ करणारे हरिदास महाराज चौधरी महाराज ज्ञानेश्वरीची आणि गीतेची जयंती ज्ञानेश्वरीची जयंती आणि गीता महात्म्य ग्रंथाची जयंती या दोन जयंतीचं पारायण आणि जयंती करण्याचं काम ज्यांच्याकडं आहे अशी ज्यांनी आपल्या हातात घेतलं चौधरी महाराज 2005 वर्षापासून 2005 पासून ही सेवा भगवान दत्तात्रयाची आणि गीता महात्म्य ग्रंथाची सेवा करण्याचं दरवर्षी पुण्य आम्हालाही प्राप्त होतं. एवढं मोठं कार्य ते करतात. मग आम्ही एखादी सेवा का करू नये. दररोज आपण वर्षभर कीर्तन बाहेरगावी करतच आहोत पण पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांवरती ज्या गीता महात्म्य ग्रंथाची कृपा झाली आणि त्या गीता ग्रंथाच्या माध्यमातून ज्यांचं जीवन कृतार्थ झालं श्रीनाथ महाराज त्या नाथांच्या पवित्र दरबारामधील श्रीमद भगवद्गीतेची जयंती जी दास सातत्याने दरवर्षी करतात अशी आमचे हरिदास महाराज चौधरी महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण नंतर आता गीतेचं सुद्धा पारायण आहे. पारायणाकरता ज्यांना बसता येईल त्यांनी बसा, ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी ऐका. गीतेच्या अक्षरी पडता श्रवणी काय होईल दाय तत्क्षणी भवभय. गीतेच्या अक्षर कानावर जरी पडले सगळे गीता आपल्या कानावरती पडली श्रवण जरी घडलं तर उद्धार होतो. एवढी मोठी ताकद या ग्रंथामध्ये आहे. महाराजांचे प्रेम करणारे सर्व मंडळी या पाणीत तर काही मंडळी वारकरी मंडळी आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारी वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी मंडळी आहे. शरद महाराज भासाटे यांच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी आहेत. आमच्या गावबा महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे चैतन्य महाराज आहे आणि करून सर्व टाळकरी मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. गीता जयंतीची दत्त जयंतीची फार बऱ्याच दिवसाची सेवा महाराजांची मी बोलून गेलो. सप्ताह तिथं गोदावरी मैयाच्या तटावर व्हायचा पण तोच उत्सव काही कारणास्तव या ठिकाणी आणला. परमार्थामध्ये अडी अडचणी असतात आणि परमार्थातल्या अडी अडचणी त्या आपल्यासाठी चांगल्या असतात. महाराज परमार्थ करत असताना अनेक माणसं अडी अडचणी आणत असतात. मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये 80 लाख रुपयाचं मंदिर बांधलं. एका व्यक्तीला सहन झालं नाही आणि त्याच्यामुळे मला खूप भयंकर त्रास अशा प्रकारचा सहन करावा लागला. चांगल्या माणसाला काम चांगलं करत असताना अडी अडचणी येत असतात. आपण देखील बऱ्याच दिवसाचा हा उत्सव करत आहात. त्या उत्सवामध्ये आपण हे कार्य करत आहात. ज्या ज्या वेळेला अडचणी बऱ्याच भासेल त्या त्यावेळेला आम्ही तुमच्याबरोबर आहे. निश्चित आपल्या जीवनामध्ये गीता महात्म्यांचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा दृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच भगवंताकडे प्रार्थना करून गीता महात्म्यांची सेवा करत असताना महाराजांनी आमच्या गावामध्ये फार मोठं मंदिर आम्ही उभा केलं. सर चौधरी महाराजांनी एक चांगलं काम केलं. त्याकरता मंदिरामध्ये आमच्या भगवान हनुमंतरायाची मूर्ती आहे. त्यामध्ये ती मूर्ती आम्ही पहिलीच वापरणार आहोत.
प्रवीण महाराज म्हटले दुसरी घ्यायची असेल तर मी पैसे देतो. म्हणजे नाही, आमची मूर्ती चांगली आहे, भंगेली नाही. मंदिराचं काम चालू होतं. चौधरी महाराजांनी एक जे टाकलं म्हणून आमच्याकडे मूर्ती म्हणे गणपतीची, ते आम्हाला कोणाला तरी द्यायची. त्यांनी मला फोन केला म्हणे महाराज तुमच्याकडं मंदिर आहे का एखादं गणपती राहायचं, आम्हाला मूर्ती द्यायची. म्हटलं आपल्या इथं गणपती राहायचं मंदिर चालू आहे. ते म्हणे हो, म्हणे हो. म्हणला 80 लाख रुपयाचं मंदिर झालंय. म्हटलं ते म्हणे काय हरकत नाही, एकदम 4 लाख रुपयाची मूर्ती म्हणे आणि घेऊन जा म्हणे तुमच्याकरता. आणि मग त्यांनी मंदिरासाठी तुमच्या मुळे मॅडम यांच्याकडे मूर्ती होती, अलंकार युक्त अशा प्रकारची मूर्ती आहे. आणि ती मूर्ती यांच्या माध्यमातून चौधरी महाराजांच्या माध्यमातून ती आम्हाला गावकऱ्यांना अशा प्रकारची मिळाली. आणि येत्या 20 फेब्रुवारीला भव्य दिव्य स्वरूपामध्ये मंदिरामध्ये मूर्ती विराजमान होणार आहे. 20 फेब्रुवारीला 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. 3 दिवस यज्ञाचा कार्यक्रम होणार आहे. मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा आखादोडा या गावामध्ये आयोजित अशा प्रकारचा केलेला आहे. त्याच्यामध्ये मोठं योगदान चौधरी महाराजांचं माध्यमातून त्यामुळे मॅडमचं आहे. त्यांनी 4 लाख रुपयाची मूर्ती आमच्या मंदिराकरता दान देऊन टाकली. आणि ती मूर्ती, त्या मूर्तीचं नृसिंह भगवंताच्या मूर्तीचं आणि हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होणार आहे. त्याचं देखील निमंत्रण तुम्हाला अशा प्रकारचं या ठिकाणी देऊन या ठिकाणी एक श्लोक आपण मी पुढं म्हणतो. सगळ्यांनी तो श्लोक आपण सर्वांनी पाठीमागा म्हणा. कुंडलिकावरती गर्जना करून आपण या ठिकाणी फुलं उधळणार आहे. पुष्पांचा वर्षाव करणार आहोत. कुणी फुलं लांबून फेकू नका. सगळं झाल्यानंतर मग दर्शन घेताना आपल्या हातातले जे फूल आहे ते गीता महात्म्य ग्रंथावरती वहा. लांबून फेकू नका, पायाखाली तुडेल. पुण्याकरता आपाप आपल्याकडून अशा प्रकारचं होईल म्हणून हातात ठेवा. आणि मग नंतर दर्शन घेताना गीता महात्म्यांच्या गीतेच्या चरणावर ते फूल अशा प्रकारचं अर्पण करून आपण या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये गीतेची जयंती साजरी करत आहोत. मी श्लोक पुढं म्हणतो. सर्वांनी हात जोडून फक्त तेवढा श्लोक पाठीमागं 3 वेळेस म्हणा. धर्मक्षेत्र आपलं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूते ध्रुवानि तिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूते ध्रुवानि तिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूते ध्रुवानि तिर्मतिर्मम. पुंडलीक वरदार विठ्ठल हरिनाथ महाराज की जय. दत्तात्रय भगवान की जय. गीता माता की गीता माता की गीता माता की